नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी आणि मा दोघीजणी नामस्मरण करत असतात. दोघींनी सुद्धा अंगावरती थंड पाणी ओतल्यामुळे थंडी लागत असते. तेव्हा इथे यशचे प्रयत्न असतात की त्या दोघींना थंडी लागू नये आणि त्यांनी आता जी नामस्मरणाला सुरुवात केली ते त्यांचं व्रत पूर्ण व्हावं असं आता यशला वाटत असतं आणि त्यामुळे त्याची धडपड सुरू असते. तेव्हा इथे यशने आता हीटर आणलेला असतो आणि तो कावेरी आणि मा यांच्या मधोमध लावलेला असतो. पण तरीसुद्धा कावेरी तो हीटर आता उचलते आणि माच्या जवळ ठेवते, जेणेकरून माला जास्त थंडी लागू नये हा तिचा हेतू असतो. तेव्हा यश कावेरीकडे बघतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की कावेरी, तुम्हाला सुद्धा इतकी थंडी लागत असताना तुम्ही मला त्रास होऊ नये याची काळजी घेताय, मला बरं वाटावं याचा विचार करताय. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की कावेरी, खरंच तुम्ही खूप जास्तच ग्रेट आहात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्या म्हणत असते, खरं तर व्यवसाय करण्याचा हट्ट माझा होता आणि म्हणूनच मी कावेरी वहिनींना सांगितलं होतं माझी मदत करायला आणि त्यामुळे माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी कावेरी वहिनींचं चिकूकडून दुर्लक्ष झालं आणि तरीसुद्धा कावेरी वहिनी ही शिक्षा भोगतायत. मग खरं तर मी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे ना. तेव्हा इथे विद्यासुद्धा खाली बसते आणि नामस्मरणाला सुरुवात करते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा, कावेरी आणि विद्या तिघीही जणी नामस्मरण करत असतात. तेव्हा इथे माला खूपच जास्त थंडी लागत असते. मा इथे थंडीने कुडकुडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, यश जातो आणि मासाठी इथे आता चादर घेऊन येतो आणि अंगावरती देत असतो. तेव्हा माच्या अंगावरती यश आता शॉल देत असताना मा नको म्हणत असते, कारण तिला इथे कठीण व्रत पूर्ण करायचं असतं. त्यामुळे इथे मा नको म्हणत असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता यशने शॉल बाजूला ठेवल्यानंतर मा इथे जणू काही बेशुद्धच व्हायला आलेली असते. माला चक्कर येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी उभी राहते. माचं व्रत पूर्ण व्हावं यासाठी कावेरी देवी आईजवळ जी घंटा असते ती जोर जोरात वाजवते आणि नामस्मरण करत असते. तेव्हा इथे माचे डोळे जे झाकत असतात ते माने आता डोळे उघडलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा, कावेरी, विद्या, यश, पौर्णिमा आणि यमुना हे सगळेजणच आता नामस्मरणामध्ये लागलेले असतात. सगळेजण नामस्मरण करतात. तेव्हा इथे माला खूप बरं वाटतं की मा इथे नामस्मरण करायला बसलेली असते, पण अख्खं कुटुंब तिच्या बरोबरीने असतं. तेव्हा मा म्हणत असते, खरंच आज मला खरंच खूप बरं वाटतंय. माझ्या नामस्मरणामध्ये माझं संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर होतं. माझं हे नामस्मरणाचं व्रत पूर्ण करण्यासाठी मला खरंच खूप आनंद झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी माझी मदत केली. चला यश, आता आपण आरती करूया हां. तेव्हा इथे मला उभं राहता येत नसतं, कारण का तर मला इथे चक्कर येत असते. एवढा वेळ मा बसलेली असते नामस्मरण करायला. 1,00,000 वेळा इथे आता नाव घ्यायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मला त्रास होत असला तरीसुद्धा हे सगळं माने चिक्कूसाठी केलेलं असतं. तेव्हा मा चिक्कूला इथे आता टिक्का वगैरे लावतात. कावेरी, विद्या यांनासुद्धा टिक्का लावतात. तर इथे अमृताला हसायला आलेलं असतं, कारण व्रत अजून पूर्ण झालेलं नसतं. हातावरती जळका कापूर घेऊन इथे सुलक्षणाला आरती करायची असते. तेव्हा इथे मा म्हणत असते की यश, आता आरती करूया. कापूर द्या हातावरती आणि पेटव बरं. तेव्हा यश म्हणत असतो, मा हे बघ, तू बोललेली व्रत पूर्ण व्हायला हवंय ना. मी कापूर घेऊन आरती करतो मा. तेव्हा इथे मा म्हणते, नाही, मी सांगितलं ना, आरती तर मीच करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, यश फक्त तुम्ही एकट्याने नाही तर आरती मी सुद्धा करणार. माझ्या हातावरती सुद्धा कापूर द्या. आपण दोघेजण जोडीने हे व्रत पूर्ण करूया. तेव्हा इथे मला खूपच जास्त आनंद होतो की कावेरी आपल्या घराचा इतका विचार करत असते. त्यानंतर इथे कावेरी आणि यश या दोघांच्याही हातावरती इथे आता जळका कापूर असतो आणि माने त्या दोघांच्याही हाताला हात लावलेला असतो आणि दोघेही जण इथे आता देवी आईची आरती करत असतात, आपल्या तळ हातावरती जळका कापूर ठेवून. आणि त्यामुळे हे व्रत आता पूर्ण झालेलं असतं. तर इथे मला आपलं प्रायश्चित्त पूर्ण करायचं असतं आणि ते माने केलेलं असतं.
त्याच्यामध्ये कावेरी आणि यश या दोघांनी माची मदत केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश आणि कावेरी दोघेजण आता आपला जळका हात घेऊन बसलेले असतात. तेव्हा मा तिथे येते. मा म्हणत असते की बघू दे, तुमचे दोघांचे इतळ हात बघू दे, किती भाजले रे तुम्हाला, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं विद्या, लवकर इथे चंदनाचा लेप घेऊन ये ना. तेव्हा विद्या म्हणते, हो आले आले, आणि तिने चंदनाचा लेप आणलेला असतो. तेव्हा मा इथे आपल्या हाताने यशच्या हाताला चंदनाचा लेप लावत असते. तेव्हा माच्या डोळ्यातून आलेलं पाणी त्याच्याबरोबर तळ हातावरती पडतं. तेव्हा इथे यशला खूपच जास्त झोंबतं. तेव्हा मा म्हणते, काय काय झालं रे, खूप त्रास झाला का? तेव्हा यश म्हणतो, हो मा, त्रास तर होतोय, पण हाताला नाही, तर माझ्या हृदयाला जास्त त्रास होतोय. हे बघ मा, जे काही घडलं त्याचा तू स्वतःला दोष देऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये तुझ्या एकटीची काही चूक नव्हती मा. तसं बोलायला गेलं तर चूक माझी होती, कारण विद्यावहिनी आणि कावेरी यांना व्यवसायासाठी परमिशन दे असा हट्ट मीच तुझ्याशी केला होता. मग या सगळ्याला मी सुद्धा कुठेतरी जबाबदार आहेच ना. तेव्हा जे काही घडलं ना मा, तू प्लीज त्याचा दोष स्वतःला देऊ नकोस, कारण तुझ्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर आम्हाला सुद्धा त्रास होतो, हे तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे कावेरी म्हणते की मा, यश बरोबर बोलतायत, तुम्ही जेव्हा स्वतःला त्रास करून घेता तेव्हा आम्हाला सुद्धा त्रास होत असतो मा, आम्हाला तुमचा त्रास बघवत नाही. तेव्हा इथे मा म्हणत असते, खरंच म्हणजे मला माझ्या संपूर्ण कुटुंबाला असं एकत्र बघताना खरंच खूप आनंद होतोय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना कावेरी, अगं तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी बेटा. त्यानंतर इथे माने कावेरीच्या सुद्धा हाताला इथे चंदनाचा लेप लावलेला असतो. आणि मा म्हणते, कावेरी आणि यश, तुम्ही दोघेजण असेच नेहमी एकमेकांच्या बरोबर राहा, एकमेकांची साथ द्या, आणि माझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा बरं. मला लवकरच इथे घरामध्ये अजून एक नातवंड हवंय, आपल्या चिकूबरोबर खेळायला कोणीतरी भावंड नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, मग वहिनी, आपण गुरुजींना बोलावून सत्यनारायणाची पूजा करूया ना, म्हणजे तुमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. माझ्यासुद्धा मनामध्ये तेच आहे. तेव्हा इथे मा म्हणते, मग चल आपण आताच्या आता जाऊन गुरुजींना फोन करूया आणि सत्यनारायणाच्या पूजेचा मुहूर्त काढूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता विद्या, कावेरी आणि यश या दोघांना सुद्धा आता सत्यनारायणाच्या पूजेवरून चिडवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी झोपलेली असताना यश येतो आणि दरवाजा नॉक करतो. कावेरी म्हणते की एवढ्या रात्री कोण असेल? तेव्हा यश आलेला असतो आणि तो म्हणतो, कावेरी चला माझ्याबरोबर. तेव्हा कावेरी म्हणते, यश कुठे जातोय आपण? तेव्हा यश म्हणतो, कुठे म्हणजे, तुम्ही माझ्याबरोबर चला, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, कावेरी तुम्हाला माहिती आहे, माने गुरुजींना फोन केला होता आणि लवकरात लवकर सत्यनारायणच्या पूजेचा मुहूर्त निघालेला आहे. आपल्याला दोघांना पूजेला बसायचं आहे. एकदा का सत्यनारायणाची पूजा झाली की आपण दोघेजण एकमेकांच्या रूममध्ये शिफ्ट होऊ. तुम्ही माझ्या रूममध्ये शिफ्ट व्हाल की मी तुमच्या रूममध्ये शिफ्ट होऊ, तुम्ही सांगा काय करायचं ते. तेव्हा कावेरी म्हणते, यश म्हणजे सत्यनारायणची पूजा झाली की आपण दोघेजण एका रूममध्ये राहायचं? तेव्हा यश म्हणतो, हो. तेव्हा कावेरी म्हणते, यश हे कसं शक्य आहे? कारण त्या दोघांनी इथे खरंखुरं लग्न केलेलं नाही आहे, कारण त्यांनी हार एकमेकांच्या गळ्यात नाही, तर इथे आपापल्या गळ्यामध्ये घातलेला असतो. स्वतःने स्वतःच्याच गळ्यामध्ये हार घातलेला असतो. तेव्हा इथे कावेरी म्हणते, यश मी काय म्हणते, आपण आता मला सांगून टाकूया की आपण दोघांनी खरंखुरं लग्न केलं नाही आहे म्हणून. मग इथे सत्यनारायणच्या पूजेच्या आधी आपण मला सांगितलं की आपलं लग्न झालेलं नाही आहे, तर मा काहीतरी विचार करेल. तेव्हा यश म्हणतो की मला मी सांगेन ना, आणि मा आपल्याला समजूनसुद्धा घेईल. हे बघा कावेरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या मनाच्या विरुद्ध काहीही होणार नाही आहे. आणि तसंही कावेरी म्हणते, मला जर राग आला तर, की आपण त्यांची फसवणूक केली आहे. तेव्हा यश म्हणतो की मला आता अमृताचं सत्य समजलं आहे आणि आपण माच्या आशीर्वादासाठी थांबलो आहे. हे आता मला जेव्हा कळेल तेव्हा मला राग येणार नाही. आपण दोघांनी सुद्धा आपल्या मर्यादा पाळलेल्या आहेत, असं यश कावेरीला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मला खूपच जास्त खोकला येत असतो आणि त्याच्यामध्ये पौर्णिमा विचारत असते की वहिनी, अहो कुठली भाजी करायची आहे, काही सांगाल का? तेव्हा इथे मला खोकला आल्यानंतर पौर्णिमा म्हणते की बघा,
काल दिवसभर तुम्ही ओळ्या साडीमध्ये बसला होतात ना, मग तुम्हाला सर्दी होणारच होती. खोकला तर तुम्हाला येणारच होता. पण बरं मला सांगितलं असतं की भाजी कुठली करायची तर बरं झालं असतं. तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो इथे आता विद्या आलेली असते. विद्या म्हणत असते की "मा, अहो आपलं खोकल्याचं औषध संपलंय." ते काय झालं, इथे आपल्या अनूला जेव्हा खोकला आला होता ना, तेव्हा मी तिला हे औषध दिलं होतं. संपल्यानंतर लक्षातच नाही राहिलं परत मागवायचं. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "वहिनी हे घ्या, पाणी घ्या बरं, तुम्हाला थोडं बरं वाटेल." तेव्हा इथे म्हणत असते, "नाही नको, मला काही नको." आणि इथे कावेरीला सांगत असते, की "भाजी कुठली करायची आहे ती सांग." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "का वहिनी? आता ही कावेरी तुमची लाडकी सून आहे, म्हणून तुम्ही तिला सांगणार का भाजी कुठली करायची आहे ते सांगायला? तुम्ही बोललात तर मला कळणार नाही का वहिनी? चला तुम्ही माझ्याबरोबर चला किचनमध्ये आणि मला सांगा कुठली भाजी करायची आहे ते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता आपल्या नेहमीच्या केमिस्टमध्ये फोन करते आणि सांगते, की "मी इथे आता कावेरी धर्माधिकारी बोलते. तुम्ही आमच्या घरी लवकरात लवकर खोकल्याचं औषध पाठवा ना." आणि तेव्हा इथे खोकल्याचं औषध आता आलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो, की "खोकल्याच्या औषधाचे किती पैसे झाले?" तेव्हा तो मेडिकलवाला जो आता माणूस आलेला असतो, तो म्हणतो, की "नाही, मला काही सांगितलं नाही किती पैसे झाले ते." तेव्हा यश म्हणतो, "असं कसं? आणि तुम्ही जर इथे औषध घेऊन आलात, तर किती पैसे झालेत? तुम्हाला माहिती हवं ना? आणि तुम्ही कोण आहात? म्हणजे नेहमी तुम्ही नवीन आहात का? नेहमी येणारा मुलगा हा थोडा वेगळा आहे म्हणून विचारलं." तेव्हा तो माणूस म्हणतो, "हो, हो, मी आता नवीनच तिथे कामाला लागलोय." तेव्हा इथे आता तो माणूस निघून गेल्यानंतर इथे कावेरी म्हणते, "यश, तुम्ही जा बरं, मला खोकल्याचं औषध द्या." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृता किचनमध्ये येते आणि म्हणते, की "मला ना खूप त्रास होतोय. मला खूप मळमळतंय. मला उलटीसारखं वाटतंय. जे काही खाते ते पोटात राहतच नाहीये. मला जरा औषध मागव ना." तेव्हा इथे अमृता म्हणते, की "त्याच केमिस्टमधून मागव, जिथून तू मासाठी औषध मागवलेस." तेव्हा कावेरी आता नेहमीच्या केमिस्टमध्ये फोन करते आणि म्हणते, "सॉरी हां दादा, मी तुम्हाला पुन्हा जरा त्रास देते. पण एक काम करा ना, तुम्ही आता खोकल्याचं औषध पाठवलंस ना धर्माधिकारी यांच्याकडे, तिथेच तुम्ही आता एक असं औषध पाठवा, म्हणजे माझ्या जाऊबाई प्रेग्नंट आहेत, पण त्यांना जरा खूप त्रास होतोय, मळमळतंय वगैरे, उलट्या वगैरे येत आहेत. तर असं जे चांगलं औषध असेल ते त्यांच्यासाठी पाठवता का?" तेव्हा केमिस्टवाला म्हणतो, "पण आम्ही तर खोकल्याचं औषध अजून पाठवलेलंच नाही आहे. खोकल्याचं औषध घेऊन मुलगा अजून निघाला नाही आहे. त्याच्याबरोबरच मी तुम्हाला तुमच्या जावेसाठी औषध पाठवून देतो." तेव्हा कावेरी म्हणते, "काय? मगाशी तर एक माणूस आला होता ना खोकल्याचं औषध घेऊन." तेव्हा कावेरीला सांगितलं जातं, की "नाही, आमच्या मेडिकलमधून तो माणूस अजून निघालेलाच नाही आहे. तो मुलगा आम्ही अजून पाठवलेलाच नाही आहे. इथे मेडिकलमध्ये काम खूप आहे ना म्हणून." तेव्हा इथे कावेरी म्हणते, "काय? जर तुमच्या केमिस्टमधून तो मुलगा इथे औषध घेऊन आलाच नाही आहे, मग तो माणूस कोण आला होता?" तेव्हा इथे कावेरीला आता टेन्शन येतं. तर एका बाजूला इथे यश मला म्हणत असतो, की चल आता औषध पी बरं. खोकल्याचं औषध प्यायलीस की तुला बरं वाटेल." आणि इकडे तो जबरदस्तीने मला औषध प्यायला लावत असतो. नको नको म्हणत असते. तेव्हा यश म्हणतो, तुला औषध घ्यावंच लागेल हां. नाहीतर मग जर तू हट्ट केलास ना लहान मुलांसारखा, तर मी चिकूला तुझ्याकडे पाठवणारच नाही आहे. आता विचार कर की काय करायचं आहे ते. चिकूला नको का तुझ्याकडे पाठवू?" तेव्हा म्हणते, "ठीक आहे बाबा, दे. दे मला औषध." आणि आता औषध आपल्या हाताने पिणारच असते. तेवढ्यातच तिथे कावेरी येते आणि माच्या हातातून तो आता चम्मच फेकून देते. तेव्हा म्हणते, "काय गं कावेरी, काय झालं?" तेव्हा इथे पौर्णिमा आणि विद्यासुद्धा विचारतात, "कावेरी वहिनी काय झालं? तो केमिस्टवाला काय बोलला सांगा ना?" तेव्हा इथे यश म्हणतो, "कावेरी, असं का केलंत तुम्ही?" तेव्हा कावेरी म्हणते, "यश, तुम्हाला माहिती आहे का, मी आपल्या नेहमीच्या केमिस्टवाल्याला सांगितलं होतं मासाठी खोकल्याचं औषध पाठवून द्यायला. पण तो इथे माणूस पाठवायच्या आधीच एक वेगळा माणूस आला होता खोकल्याचं औषध घेऊन. आता मी आपल्या केमिस्टवाल्याला फोन केला, तर तो म्हणाला, की अजून मेडिकलमधून तो मुलगा खोकल्याचं औषध घेऊन निघालाच नाही आहे म्हणून. मग जर आता आपल्या नेहमीच्या केमिस्टमधून हे औषध आलं नसेल, तर कुणी बरं पाठवलं असेल?" तेव्हा यश म्हणतो, "दुसरी कोण व्यक्ती असणार आहे अमृताशिवाय?" यश म्हणतो, "अमृता, हे सगळं तूच केलेस ना? तूच इथे माझ्यासाठी हे चुकीचं खोकल्याचं औषध पाठवलंस, जेणेकरून मला त्रास होईल. बरोबर ना? तिच्या जीवाशी खेळशील." तेव्हा अमृता म्हणते, "काय? मी असं काही केलेलं नाही आहे, कळलं ना तुम्हाला? आणि मी घरातच आहे. मी असं का करेन?"
तेव्हा कावेरी म्हणते, अमृता, याआधीसुद्धा तू खूप खेळी खेळली आहेस गं. याआधीसुद्धा तू काही कमी त्रास दिला आहेस का आम्हाला? मग तुझ्यावरती संशय तर आम्हाला बारीक-सारीक गोष्टींचासुद्धा येणार, कळलं का? तेव्हा अमृता म्हणते, हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगते, आधीच माझी तब्येत ठीक नाही आहे, तर मी ही कट कारस्थानं कधी करू? मला उलटी येते, मला मळमळतंय, मला इतका त्रास होतोय आणि मी जर असं काही केलं असतं, चुकीचं औषध मागवलं असतं, तर मी तुला त्याच केमिस्टमधून माझ्यासाठी इथे मळमळण्याचं औषध मागवायला का सांगितलं असतं? तूच फोन केला होतास ना केमिस्टला. त्याने तुला काही सांगितलं का, की औषध पाठवले वगैरे म्हणून? नाही ना. मग तू कसं काय म्हणू शकतेस, की हे सगळं मी केलंय म्हणून? तेव्हा कावेरी म्हणते, अमृता, तुझ्याशिवाय दुसरं कोणी करणार तरी कोण गं? तू इथे बरोबर संधीचा फायदा उचलतेस ते आम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा अमृता म्हणते, हे बघा, तुम्हाला माझ्याबद्दल जो विचार करायचा आहे तो करा. पण सत्य हेच आहे, की मी काही केलेलं नाही आहे. आणि तूच मला सांग यश, जेव्हा मी फॅशन शोच्या कार्यक्रमामध्ये आले होते, तेव्हा मी तुमच्या समोरच बसले होते की नाही? तेव्हासुद्धा तुम्हाला वाटतंय, की चिकूच्या गायब होण्यामागे माझा हात आहे म्हणून. पण तू जर बघितलं असलंस, तर मी ऑडियन्समध्ये बसले होते की नाही? आणि तू तर माझ्यावरती बारीक लक्ष ठेवून होतास. ऑडियन्समधून मी उठले होते तरी का? मी तिथेच तुमच्याबरोबर बसून होते आणि जेव्हा चिकू हरवला होता, तेव्हा मी तुमच्या आजूबाजूलाच होते. तेव्हा इथे अमृता म्हणते, जाऊ दे, पण तरीसुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल ना, तर नका ठेवू, मला काही बोलायचं नाही आहे. पण मी स्पष्टपणे सांगते, मी काहीही केलेलं नाही आहे. मी मासाठी औषध मागवलेलं नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे यश ती बाटली बघत असतो. जर या अमृताने केलेलं नाहीये, तर नक्की कोण हे सगळं करतंय? माच्या जीवावरती कोण उठलंय? असं यश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कावेरीला एक चिठ्ठी मिळालेली असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की आता तू सुलक्षणाला आणि धर्माधिकारीच्या कुटुंबाला वाचवलेस, पण यापुढे वाचू शकणार नाहीयेस. कळलं ना तुला? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, की यश, अशीच एक चिठ्ठी आहे ना, म्हणजे गावी असताना माझ्या काऊलासुद्धा मिळाली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जबरदस्त मार लागलेला असतो, ते म्हणजे उदयला. तेव्हा इथे यश आणि अमृता दोघेजण उदयला घेऊन आतमध्ये येतात. तेव्हा माँ म्हणत असते, की देवा, मला शिक्षा द्यायची असेल ना तेवढी शिक्षा दे, पण माझ्या मुलाबाळांना काही व्हायला नको. तेव्हा इथे यश मला प्रॉमिस करतो, की माँ, जो कुणी आपल्या कुटुंबाला आणि तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय ना, त्या व्यक्तीला मी शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं यश म्हणत असतो.